नमस्कार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. 3,62,000हून अधिक मालमत्ता धारकांनी घेतला कर सवलतींचा लाभ. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर सवलती योजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 3,80,000हून अधिक मालमत्ता धारकांनी 436.20 कोटी रुपयांचा कर भरला, तर 3,62,057 नागरिकांनी विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. यामध्ये 3,08,000हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन आगाऊ कर भरण्यावर 10% सवलतीचा लाभ घेतला. सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत असून शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही महापालिकेचे कर काउंटर सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितले आहे. शहरात 3 प्रकरणात 46 लाखांची आर्थिक फसवणूक. पिंपरी चिंचवड परिसरात 3 वेगवेगळ्या प्रकरणात सुमारे 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आले आहे. तळेगाव दाभाडे येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा व्यवहार करून शासनाची फसवणूक करण्यात आली. रुपीनगरमध्ये विमा कंपनीच्या कस्टमर सर्व्हिसच्या नावाखाली महिलेची 15,79,000 तर मोशीतील तरुणाची ऑनलाईन गेमिंग व बेटिंगच्या आमिषाने 30,83,000ची फसवणूक झाली. या तिन्ही प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून तपास सुरू आहे. विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का लावणार. दापोडी, फुगेवाडी, हडपसर येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर विषयाची दखल घेतली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत तपास सीआयडीकडे वर्ग केला असून सर्व मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचंही सांगितलं. आरटीच्या यादीत नाव येऊनही अनेक पालकांनी प्रवेशाकडे फिरवली पाठ. आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या यादीत आकुर्डी आणि पिंपरी केंद्रामधील 115 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले, तर यादीत नाव येऊनही 78 पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. या पालकांची नॉट अप्रोचमध्ये नोंद झाली आहे. मोफत शिक्षणाची संधी असताना देखील पालकांचा प्रवेश घेण्याकडे कल कमी झाला आहे. अन्न औषध प्रशासनाचा छापा. 27 लाखांचा गुटखा जप्त. अन्न व औषध प्रशासनाने चिखली परिसरात छापा टाकून 27,76,000 रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त केला. कारवाईत 3 गोदामे सील करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात बंदी झालेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळला. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव असून गुटखा विक्रीच्या साखळीचा तपास सुरू आहे. रस्ता ओलांडताना क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू. क्रेनच्या धडकेने एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. दुर्गादास चौगुले हे मृत्यू झालेल्याचे नाव असून ही घटना भोसरी येथे बालाजीनगर चौकात घडली. रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या भरधाव क्रेनने त्यांना धडक दिली. या अपघातात चाक अंगावर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. क्रेन चालक सरताज इरसाद अहमद वय 35 राहणार नडेनगर पिंपरी याला पोलिसांनी अटक केली आहे. 30 जून पासून घरभेटींद्वारे मतदार पडताळणी. भोसरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी बीएलओ आणि सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती व कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी प्रगणना पत्रक काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.